नमस्कार. मी इथे तोतापुरी कैरी धुवून पुसून घेतले. कैरी आपल्याला धुवून घेतल्यावरती ती पुसूनच घ्यायची. कैरीचा देठाकडचा भाग काढून आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे. मी इथे तोतापुरी कैरी घेतले. तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता. तोतापुरी कैरी आंबट कमी असते म्हणून मी ही घेतलेली आहे. कैरीची आपल्याला पहिली साल काढून घ्यायची. मी इथे कैरीची सगळी साल जी आहे ना ती काढून घेतली. आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. कैरी किसताना सुद्धा ती आपल्याला वरून खालच्या साईडला अशी किसायची. खालून वर असे नाही किसायची. तर वरून खाली पुन्हा वरून खाली अशी किसायची. कैरी अशी किसल्यामुळे कैरीचा किस जो आहे ना तो छान लांब लांब असा पडतो. म्हणून आपल्याला वरून खाली अशा पद्धतीमध्ये कैरी किसून घ्यायची. पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घालून घेतले. कैरीचा किस घातला. गॅस कमी ठेवून आपल्याला तुपावरती हा किस 1 मिनिट परतून घ्यायचा. 1 मिनिट किस तुपावरती चांगला परतून घेतला. आपला मुरंबाला खूप छान अशी शाईन येते. म्हणून आपल्याला हा किस आधी तुपावरती 1 मिनिट परतून घ्यायचा आहे. मिनिटभरासाठी मी हा किस तुपावरती चांगला परतून घेतला. आता आपल्याला गूळ घालायचा आहे. मी इथे पाऊण कप एवढा गूळ घालून घेतलाय. कैरीचा किस कैरी किसून झाल्याच्या नंतर तो एका वाटीने किंवा कपाने पहिला मोजून घ्यायचा. मी ज्या कपाने गूळ घातला त्या कपाने किस मोजून घेतला. 1.25 कप एवढा माझा कैरीचा किस होता. त्यासाठी मी पाऊण कप एवढा गूळ घातलेला आहे. तुमची कैरी केवढी आंबट गोड असेल त्यानुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. गूळ घालून गूळ पूर्णपणे गॅस कमी ठेवूनच आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. गूळ आपला वितळला गेला. मुरंबा तुम्ही बघाल तर अगदी छान असा गोल असा जसा मी फिरवते तसा फिरतोय असा मुरंबा आपला तयार झाला पाहिजे. मुरंबा करताना अजिबात आपण कुठेच जराही पाण्याचा वापर केला नाही. त्यामुळे हा मुरंबा जरी तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर 1.5 ते 2 महिने छान राहतो. फ्रीजमध्ये ठेवलात तर वर्षभर हा छान टिकतो. मी हा मुरंबा सगळा एका साईडला करून घेतला. अर्धा चमचा एवढं मी तूप घालून घेतलेला आहे. आपल्याला ही तूप जे आहे ना ते शेवटीच घालून घ्यायचं आहे. त्या तुपावरती 4-5 लवंगा आणि अगदी किंचितशी मी वेलची पावडर घातली. वेलची पावडर जास्त नाही घालायची तर कमी घालायची. मुरंब्यामध्ये जास्त वेलची पावडर घातली ना तर तिचा स्वाद खूप मुरंब्याला जास्त येतो. लवंगा घालून मी अर्धा मिनिटभर त्या अशा फोडणीमध्ये परतून घेतल्या. लवंगा अशा तुपावरती परतून फोडणी घातली शेवटी की मुरंब्याला खूप छान अशी चव येते. आपल्याला ही फोडणी शेवटीच घालायची आहे. आधी तुपावरती लवंगा नाही घालायच्या. लवंगा शेवटी जर अशी फोडणी देऊन मुरंब्यामध्ये मिक्स केलं ना तर लवंगाचा आणि वेलचीचा जो स्वाद आहे ना तो खूप छान असा मुरंब्याला येतो. तुम्हाला आवडत नसेल नाही फोडणी घातली असाच तुम्ही केलं मुरंबा तरीसुद्धा चालेल. पण एकदा करून बघा खूप छान चवीला होतो. इथे आता मी गॅस बंद करून घेतली. मुरंब्याला शाईन बघा किती छान अशी शाईन आलेली आहे. आपला मुरंबा इथे तयार झाला. मुरंबा थंड झाल्यावरती काचेच्या हवाबंद बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. जेवताना तोंडी लावायला किंवा तुम्ही मुलांना चपातीला लावून ब्रेडला जामसारखा लावून देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.